एकदा बघा शुभेच्छांचा कार्यक्रम हा चालूच राहील. आपण फोटो काढायचे सर्वप्रथम सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा अभिमानाचा दिल्लीच्या देशापासून क्रांतिकारी निळा भडक कडक क्रांतिकारी मला तुमचा आवाज आला पाहिजे. आवाज वरण भात खाणारी माणसं आहे का आपण मटण खाणारी माणसं आहे मटण. मग आवाज कसा आला पाहिजे शेवटचा यज्ञ करणारे शेवटचा बाबासाहेबांची अवलाद असेल बाबासाहेबाचं रक्त तुमच्या अंगात असेल ते यज्ञ करता. ठीक आहे शेवटचा दिल्लीपर्यंत आला गेला पाहिजे. हा विश्व शांतीचे उद्गाते आणि कसल्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानता संपूर्ण विश्वाला आपल्या धर्मामध्ये सामावून घेणारे विश्ववंदनीय महाकरुणी तथागत भगवान लोकन बुद्ध आपल्या दोघांच्या माध्यमातून तमाम मानव जातीला समतेचा आणि सदाचाराची शिकवून देणारे संत कबीर या भारत देशामध्ये सर्वप्रथम अस्पृश्य उद्धारांचा पहिला पाया रचणारे कोटी कोटी दलितांचा रक्तदैवत तथा स्त्री पुरुष शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते महान क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले. जसा बोलतो तसा चालतो त्याला तथागत म्हणतात. वृत्ती त्याची कीर्ती आताच बोलले तसं चाले त्याची संबंधावी पावले. या महामानवाच्या सत्यवचनाप्रमाणे ज्यांनी दिवसभर हातामध्ये झाडू घेतला गावातून घाण साफ केली आणि रात्रीच्या वेळी कीर्तनाच्या माध्यमातून बहुजनांच्या मनातून घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा मोगलांच्या विरोधामध्ये हातात नंगी तलवार उचलून खऱ्या अर्थानं बहुजनांचं राज्य प्रस्थापित करणारे निष्ठेवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत गुणवंत की ज्यांना आपण निश्चयाचा महामेरू म्हणतो ज्यांना आपण जाणता राजा म्हणतो ते छत्रपती शिवाजीराजे भोसले. गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या व्यथा लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या विश्वावर चालणारे थोर साहित्य रचना लोकशाही रंगनाभाऊ साठे. 1902 ला ज्यांनी आरक्षणाची सुरुवात केली होती त्या आरक्षणाच्या जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि दलित उद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य क्रांती सूर्य दैदिप्यमान कायदे पंडित महामानव महापुरुष या स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार इतिहास तज्ञ अर्थतज्ञ विश्वभूषण विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर. माता जिजाई भीमा रमाई सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर शिवकरे झाले माता यशोधरा ताराबाई शिंदे मुक्ता सळ या तमाम क्रांतिवीरांच्या क्रांतिकारी विचारांना सुरुवातीला अभिवादन करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी बुद्ध भीमगीतांची चळवळ खेड्यापासून तर शहरापर्यंत असं पद्धतीने पोहोचवण्याचं महान कार्य केलं ते तमाम शाहिरांच्या गायकांच्या कवींच्या काळातील कंठमणी आदरणीय वामनदादा कर्डक यांच्या चरणी कोटी प्रणाम करतो. भारताची जाईन कोकिळा लता मंगेशकर हिचा सुद्धा आवाज फेका पडतो असे जगविख्यात कवा आदरणीय स्वरसम्राट दिवंगत प्रल्हाद दादा शिंदे यांच्या चरणी कोटी प्रणाम करतो. आणि माझे जन्मदाते आई वडील यांच्या चरणी नतमस्तक हो. आज या ठिकाणी मला सांगायची गरज नाही छत्रपती संभाजीनगरचा राहण्यावर आमचे मोठे बंधू अरुण भाऊ मोहोळे यांच्या वाढदिवसानिमित्त मला माझ्या समाजाची सेवा करण्याची सुसंधी माझा पामरास म्हणून दिली. त्याबद्दल मी संपूर्ण अरुण भाऊ मोहोळे मित्र परिवार त्याचप्रमाणे